नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली, पान क्रमांक 52, कविता झोक्या रे झोक्या, ऐक व म्हण. पहा, ही एक झोक्याची कविता दिली आहे. आपण कविता म्हणूया. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ. कावळ्याला घर बांधून देऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. डॉक्टर स्मिता पाटील या कवयित्रींनी ही कविता लिहिली आहे. हा मुलगा झोक्यावर बसून काय म्हणत आहे? झोक्या रे झोक्या, उंच जाऊया आणि चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊया. झाडाला झोका बांधला की झोका उंच जातो. मग झाडाच्या फांदीवर चिमणीचे घरटे असते. पहा, या झाडाच्या फांदीवर घरट्यामध्ये चिमणी बसली आहे. तर अशा घरट्यातील चिमणीच्या बाळांना आपण हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या, उंच जाऊ आणि कावळ्याला घर बांधून देऊया. कावळेला घर बांधून देऊया कावळे दादाला. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. हिरवा पोपट आहे. पोपट कसा असतो? हिरवा. तो काय खातो? पेरू खातो. मग आपण पोपटाला गोड पेरू देऊ. झोक्या रे झोक्या, चल उंच जाऊ आणि झाडाला लागलेल्या ह्या कैऱ्या आहेत. दिसतायत का तुम्हाला या झाडाला लागलेल्या कैऱ्या? तर त्या कैऱ्या ताईसाठी घेऊन येऊया. ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. पहा, या चित्रामध्ये त्याच्या बहिणीसाठी भावाने कैऱ्या आणल्या आहेत. छान आहे. आवडली का तुम्हाला कविता? आणखी कोणते खेळ खेळता तुम्ही? झाडांच्या सावलीमध्ये खेळताना काय खेळता? सुरपारंब्या, लपंडाव, लपाछपी खेळताना असे खेळ? आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया. सांग, मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचे आहे? पोपटाला गोड पेरू द्यायचे आहे. मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे? ताईसाठी कैऱ्या घ्यायच्या आहेत. कैऱ्या आणायच्या आहेत. तू पक्षी झालास तर काय करशील ते सांगा. मी पक्षी झालो तर उंच आकाशात उडेल. आकाशामध्ये हवेत उडून सर्व जगाची सैर करेल. उंच डोंगरावर जाऊन बसेल. मोठ्या मोठ्या झाडांवर बसून झाडाची ताजी फळे खाईल. आंबा, पेरू,
सीताफळ, अंजीर अशी झाडाची फळे मी पक्षी झाल्यावर चोचेने खाईल. तुम्ही काय करणार पक्षी झाल्यावर ते सांगा. तर अशी ही झोक्या रे झोक्या कविता तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.